काय आवरली का सगळी कामं? घर पहावे बांधून या इंटेरियर सीरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत आपलं किचन. नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे, पण नुकताच आम्ही आमच्या घरामध्ये शिफ्ट झालोय. त्या निमित्ताने ही नवीन इंटेरियर सीरीज खास तुमच्यासाठी मी सुरू केलेली आहे. आपल्या घराची थीम ट्रेडिशनल आहे, त्यामुळे आम्ही किचन ट्रॉलीजचा कलर सिलेक्शन या 2 रंगांमध्ये केलंय. आपल्या किचन ट्रॉलीज मॅट फिनिशिंग मध्ये आहेत. वरती आपण वुडन कलर घेतलाय आणि कट्ट्याखाली आपण असा ग्रीन शेड मधला कलर घेतलाय. इथे आपण एक क्रोकरी युनिट केलेलं आहे. अजून सामान व्यवस्थित लावायचं आहे. हे असं जो सेटअप दिसतोय तुम्हाला हा असा नसणार आहे. तर इथे आपण ओव्हन ठेवण्यासाठी स्पेस केलाय आणि ह्या बाजूला इथे क्रोकरी युनिट केलेलं आहे. इलेक्ट्रिकल वस्तू असतील त्या आणि क्रोकरी इथे ठेवायची असा मी प्लॅन केलाय. त्यानंतर इथं थोडं स्टोरेज आपल्याला मिळालेलं आहे. चिमणीसाठीचा स्पेस हा केलाय. यामध्ये आमच्याकडून काय चूक झाली आहे की वरचा जो लाफ्ट आहे त्याची लाफ्टची साईज खूप मोठी झाली आहे. ती थोडी कमी करायला पाहिजे होती आणि हा स्पेस थोडा वाढवायला पाहिजे होता, जेणेकरून चिमणी इथे प्रॉपर बसली असती. आता आपली चिमणी जी घेतली होती आपण डकलेस चिमणी होती, तर त्यासाठी आपल्याला हा वरचा तो चौकोन तुम्हाला दिसत असेल तो कट करून वरती काढावी लागणार होती. पण आपल्याला वरचा जो दरवाजा आहे लाफ्टचा तो ओपन ठेवावा लागला असता. म्हणून आपण ती चिमणी रिटर्न केली आहे. इथं आपण 2 कप्पे घेतलेत. इथं पुन्हा क्रोकरी युनिट केलेलं आहे. इथं मी सगळे पितळाचे डबे ठेवलेत आणि इथे सुद्धा एक क्रोकरी युनिट आहे. इथे अजून काही गोष्टी लावायच्या बाकी आहेत. इथं आपण प्युरिफायर साठी स्पेस केलेला आहे. इथं पण आपल्याकडून काय चूक झाली आहे की इथला स्विच काढून आपण इथं घेतलाय आणि हा जो स्पेस आहे हा खराब दिसतोय. तर ज्या वेळेला तुम्ही फर्निचर कराल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्याव्यात म्हणून मी सांगतेय. आहेत हे हँडल्स वापरत असताना हे लूज होतात, म्हणजे अगदी 8-15 दिवसातच आमचे हे लूज झाले होते. ते पुन्हा चिकटवून गेलेत. आज ट्रॉलीमध्ये देखील आपण हे जे मटेरियल वापरलेलं आहे हे व्यवस्थित बघून आधी चर्चा करून घ्या, कारण आपल्याला हे जे मटेरियल मिळाले याच्यावरती खूप स्क्रॅचेस आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या लहान लहान गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. किचन सिलिंगचं जे डिझाईन आहे हे आपण असं घेतलंय. ह्या बाजूला आपण असे 3 छोटे लाईट्स वापरलेत. हे सगळे बंद झाल्यानंतर हे छोटे लाईट्स आपण चालू करून ठेवू शकतो. वरचा कप्पा आहे, हा कप्पा उघडत असताना तो फॅनला आपटतो, म्हणजे जर फॅन चालू असेल तर तो कप्पा आपण उघडू शकत नाही. फॅन बंद असताना ते ऍडजस्ट करून आपण उघडू शकतो. किचन ट्रॉलीजसाठी आपल्याला 2,36,000 खर्च आलाय. काही गोष्टी छान झालेल्या आहेत, काही चुकाही झालेल्या आहेत. त्या सगळ्या मी या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला सांगतेय, जेणेकरून तुमच्याकडून या गोष्टी व्हायला नकोत किंवा आधीच तुम्ही या गोष्टींची काळजी घ्यावी. कट्ट्याच्या समोरच्या बाजूला इथं आपण गिरण ठेवली आहे आणि हा जो फ्रीज आहे हा आपण जुनाच वापरतोय. किचनमध्ये मला बऱ्याचशा अरेंजमेंट्स करायच्या आहेत, अजून काही गोष्टी घ्यायच्या आहेत. किचनची एक क्विक टूर तुम्हाला दिली.